सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरेल। एक दिवशी स्पर्धा C40+ चषक 2024चं दमदार आयोजन आपण पाहतो। चला आगाचं संघ संघनायक आणि लगेच वाकलन संघ संघनायक आमच्या समाज कक्षामध्ये येऊन थांबा, कारण वेळ फार कमी आहे। नितीन जोशी स्ट्राइक एंड ला ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग मिड ऑनचा क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो त्या सर्कल मध्ये आणि एक मिड विकेटला आपण वाईश लॉंगरला क्षेत्रक्षण पाहू शकतो। 4 षटकांची मॅच सेमीफायनल सामना सुरू होतोय। पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला, खोदून काढला, एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का अनिल वेगाने येतात शॉट स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला उचलतात फेकी करतायत मिड ऑन रिजन मध्ये आले ते दिलीप पाटील याची ते विचार देखील केला नाही। हॅलो हॅलो दिलीप पाटील असतील बारक्या पाटील असतील यांनी एक काळ गाजवलाय। हॅलो साई गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दगडनं मारा करतो स्ट्राइकला अमित ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेगला आपण क्षेत्रक्षण शॉर्ट लेग डिझन मध्ये एक क्षेत्रक्षण शॉट मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता तो डीप मध्ये। ओ चांगला चेंडू होता यावेळेला कट केलाय डायरेक्ट हिटची संधी होती नाही हनुमान पाटील अशी संधी लिग वाया घालवतच नाही लहानपणीची लगेच आठवण होते ना। एक मी धाव संख्या वाढते असं का पुणे गोलंदाजी मार्कवर साई चांगली गोलंदाजी करतो पॉवर प्ले मध्ये, कारण एकच पॉवर प्लेचं षटक आहे। 4 षटकांची मॅच आहे सेमीफायनलची मॅच आहे। देसाई 40+ विपक्ष झुंडंबोली 40+। साई गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दगडनं मारा करतो स्ट्राइकला नितीन। चांगला चेंडू होता ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता यावेळेला पायचित स्ट्रॉंग अपील पंचांचा बोट आकाशाकडे बॅटर बाद। फटका चांगला यावेळेला पुढाच्या डोक्यावर खेळल्या पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर चेंडू सीमारच्या पार चौकार। राईट आर्म राऊंड दगडनं मारा करतोय साई महेश। चांगला चेंडू त्या यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत बॅटर बाद चौकारचं प्रत्युत्तर दिलंय। तर देसाई संघाचे किसन महात्मा देखील सामना एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून संघाला शुभेच्छा आहेत। धन्यवाद किसन। विशाल अलिमकर आणि रोहन अलीकर आपण व्यासपीठावर यायचंय। साईने खूप चांगली गोलंदाजी केली जे आले आता साई अजून एक विकेट प्राप्त करतात का पाहायचं का जे मोठा फटका मारतोय झेलची शक्यता हनुमान पाटीलने चूक केली एक सोपा झेल आला होता पण डाय मारली आणि तिथे झेल सुटला त्यांच्याकडून जेजेला जुदानी मिळते धावसंख्या दाखल करते झुंडंबोली 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बॅटर बाद धावसंख्या दाखल करते अशोक पटेल मला मागे
खेळ संपलाय. जुळणबोली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात केली देसे 40+ संघाने. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जर संघ जिंकला तर एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचं आपण आता हकदार ठरू शकता. चला वाकलन 40+ संघाचे संघनायक आणि आगासन 40+ संघाचे संघनायक टॉस साठी जरा लवकर जायचंय. हॅलो 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 चला टॉस साठी या. आगासन 40+ आणि वाकलिन 40+. चला किशोर आणि संजय आपण लवकर जरा. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा डगल येतोय. सेमीफायनलची मॅच फर्स्ट सेमीफायनल. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर टाकला. जे जे पुढे जाऊन पूल करायचं होता. व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केले ते शॉर्ट मिड रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल दिलीप स्वतः जात आहे. चेंडूला फीड करतोय. एक ने धाव संख्या वाढते. दर्शक धावफलकादी 8 धावा. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर देकडे मारा करतो. स्ट्रायकला अमित. सूचित करण्याचा प्रयत्न करायचा होता. यावेळेला थोडासा टान्स बदलला होता पण आपण तर बारक्या पाटील यांचे बंधुराज दिलीप पाटील आहेत. 1 धाव मिळते इथे बाईच्या स्वरूपात. हवेमध्ये झेल. क्षेत्ररक्षक मात्र नाहीये. दक्षिणाकामध्ये 2 धाव मिळते करायचा. अनिल पाटील येत आहेत. चेंडूला उचलतायत. फेकी करतायत. 2 धाव मिळत आहेत. जेजेला 2 धाव मिळतात. जुळणबोली 40+ संघाला धावसंख्या धावफल करते. पाहू शकता दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या. 11 धावा. 4 धावा आलेत. साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. पूल केलाय. चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये. चेंडू चालला मिड विकेटला. साई वेगाने आलाय. 2 धाव होतात का पाहायचंय. गोट्रो काय फेकी आहे. ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या धावफलकादी 12. दिलीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर देकडनं मारा करतोय. सूर्य गोलंदाजी बघायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. शराचा वेध घेतला यावेळेला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकादी 13. सिंगल डबलने धावा तुम्ही मोठ्या उभारता येणार नाही. तुम्हाला चौका षटकार मारायला लागेल कारण दोन्ही गोलंदाज प्रमुख आहेत. दिलीप आपण तर साईनी चांगले षटक. दिलीप देखील चांगली गोलंदाजी करतोय. ऑफसाईडला क्षेत्रक्षण दरम्यान गली पॉइंट.
ऑन साईडला पूल केला, चेंडू चालला यावर डाऊन दी ग्राउंडच्या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्र संघनायक आहेत, सचिन आहेत, दिनेश काठे देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खेळाडू सर्व तिकडे पाहतात, म्हणजे कोणतरी खेळाडू आला वाटतं दिसायचा. श्याम भोईर, श्याम भोईरला वाटलं असेल का आज 2 दिवसीय स्पर्धा आहे, उद्या जाऊ, नाही 1 दिवसीय स्पर्धा आहे, आराम करून आले. तसं की धापल करता पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. 12 चेंडूचा खेळ संपला, 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन चितू, दोघं बंधुराज आहेत. चला जरा बळीराम साई लवकर जरा करा, अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला वाकलनचे संघनायक आणि आगासनचे संघनायक, टॉससाठी आगासन 40 प्लस आणि वाकलन 40 प्लस. नितीन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एन कडून स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अमित पाटील. ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. सुशिता प्रयत्न केलाय, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षण झाले चूक, चेंडू वेगाने चालत, थर्डमध्ये 2 धावा पूर्ण केल्या आहेत. काय बॅटिंग दिली बघा, हनुमान पाटीलचं कौतुक कराल थोडं कमी आहे. स्वतःला सावरलं, चेंडूला थांबवलं सीमारेषा पार जाताच्या आधी. दर्शक दाखल करता पाहू शकता 17. पुढच्या गोलंदाजी मार्कवर नितीन, वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं टेक घेऊन येतोय, राईट अप ओव्हर द गट मारा करतोय. बॅकपुढे गेल्या, कट केला, यावेळेला पॉइंटला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार, उपयुक्त चौकार, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बॅकपुढे जाऊन स्क्वेअर करता लाजवाब फटका. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. सकला अमित, चांगला चेंडू होता, पाठवून दिला, यावेळेला स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप स्क्वेअर लेग जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर संख्यात हा फलकर आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. नितीन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अमितला आपण पाहू शकता, राईट आर्म ओव्हर द गट मारा करत 30 षटकाचा पुढचा चेंडू फुटपास आहे, व्यवस्थित मिडल होत नाही, चेंडू पडला तर थोडासा टावड होतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक दिलीप पाटील आले होते, 2 धावा इथून मिळणार की नाही, डायरेक्ट हिट बॅटर बाद. कोच थोडेसे नाराज होते ना या क्षेत्ररक्षणावर. दर्शक धाव फलकर त्यामुळे पाहू जे बाद होत आहेत बच्चा स्वरूपात बिग विकेट. दिलीप पाटील ना बारक्या पाटील भवऱ्यासारखे गोल गोल फिरले. दिलीप पाटीलला मला वाटतं माहिती नसेल वाटत, तेवढं त्यांच्या भावाची भीती वाटत असेल. कोण झाला अजय बॅटर कोण यार, हे मगाशी नाव वेगळं, जाधव काय ते सफल जाधव आले. नितीन राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय, साकला अमित, चांगला चेंडू सॉफ्टने चेंडूला पुश केलाय, 1 धाव ते कंप्लीट केली जाते. तसं का धाव करते आपण पाहू शकता यावेळेला. जसं की धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला अशोक पाटील मला माहिती येत आहेत.
गोलंदाजी मार्क ती षटकातील पुढचा चेंडू सफल डोस टाकला आपण पाहू शकता स्ट्राईकला आले ते अमित स्ट्राईकला हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता बॅट सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण स्टिकरला चेंडू लागला आणि सफलच्या बॅट मधून उपयुक्त चौकार होतोय तर चौकाराची अत्यंत गरज होती अमित आणि सफल ही जोडी मैदानात आहे धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 29 नितीनचं षटक झालं आता बहिराम येतो कारण मगाशी सचिनचा वापर केला पण सचिनवरती जास्त मार पडला तर मग कोचने मला वाटतं रणनीती थोडीशी बदलावी लावली होते 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 लांबच थांबलेले बारक्या पाटील संघाचे कोच आहेत बळीराम आहेत गोलंदाजी मार्क अमितला या षटकात काहीतरी चांगली बॅटिंग करावी आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे 50च्या जवळपास पोहोचत असेल तर इथून मोठे फटके मारणं अत्यंत गरजेचं आहे बॅकपुढे गेल्या कटकेला यावेळेला दिलीप पाटीलने काय केलं गली रिजन मधनं चेंडू चाललाय थर्मॅन सीमारेषा पार चौकार दिलीप पाटील क्षेत्रक्षण चांगलं असतं पण आज मात्र थोडस भाऊ आहेत ना व्यासपीठावर त्यामुळे त्यांच्यावरती दबाव जास्त आहे आणि बॉल देखील त्यांना थोडासा हुलकावणी देऊन निघून जातोय आउटफील्ड थोडस आपण बघितलं ना वेगवान आउटफील्ड आहे थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला त्यांच्यापासून थोडासा दूर गेला 33 धावा 5 चेंडूचा खेळ बाकी अमित चांगली बॅटिंग करतोय 5 चेंडू मध्ये अजून बायच्या किती मोठी फटके येतात किती धावसंख्या उभारली जाते बहिराम चांगला चेंडू होता बॅटन निघून जाते खूप चांगला चेंडू होता अतिशय चांगला चेंडू होता बॅटन पॅड मध्ये हा चेंडू फेकला होता गोलंदाजी मार्कवर बळीराम राईट आर्म ओढ देखील मारा करतोय स्ट्रायकरला अमितला आपण पाहू शकता शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला पाठवून दिलाय लॉंग लेट सीमारेषा पार षटकार धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 39 दिलीप पाटील बघा थोडस आता नाराज आहेत का त्यांच्याकडनं चूक झाली चौकार गेला त्यानंतर एक डॉट चेंडू आणि मग षटकार हा एक आपण इथं भरणीचा डोंगर आपण पाहू शकता नाही तर अशोकपडी तुमचं गाव दिसत इथून फडकेपाडा दिसत आता नाही दिसत थोडीशी उंच घरं तीच दिसत आहेत नंतर कारखाने भरपूर होत चालले तिथे डेव्हलप झालाय चेंडू कधी हारला फुटला नवीन आहे बळीराम तो अमित बॅकपड गेला पंच केला यावेळेला जोरा वेगाने चालला चेंडू डीपमधनं क्षेत्ररक्षक येतात यावेळेला चेंडूला फीड करतात श्याम आहेत 2 धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 41 चेंडू बाकी फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली त्यानंतर 2 षटकामध्ये धावा आल्या आहेत मॅच बॉल आलाय
चला वाकलनचे संघनायक आणि आगासनचे संघनायक टॉससाठी या. आगासनचे आलेले आहेत चंद्रकांत पाटील फ्लेक्झिबल क्रिकेटर. आज त्यांच्या सौभाग्यवतीच्या वतीने आज त्यांच्या सौभाग्यवती आपल्यात नाही तिच्यात नावाने संघ उतरला मैदानात. बाग पुढे गेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. एक धाव कंप्लीट केली पाहिजे दुसरी धाव होते का. शांभोई आहे तिथे 2 धाव मिनिट आहेत धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43 थोडा तरी क्रॉस जाताना फटका 4 अंतिम चेंडू 2 षटकात धावा नव्हत्या आला नितीन. पहिल्या षटकात 7 दुसऱ्या षटकात 8 हो केला यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पार मच निडेड षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49 50 लक्ष. चला टॉस साठी या. नितीन पाटील या लवकर जरा 49 झाले 50. अशोक मात्र या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाही काल त्यांनी देखील गाजवलं क्रिकेटच्या माध्यमातून 50चं लक्ष. होता मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे देसाई संघाला 2 रनची पाहिजे म्हणजे पेनल्टी लेवल झाली आहे. चला 4 ओव्हरची मॅच आहे अगासन आणि वाकलन. सचिनने जबरदस्त बॅटिंग केली वाकलन संघाने. क्या बात आहे बारक्या बारी टास करतात बघा गोल्डन मॅन. भाऊ दिलीप पाटीलने चेंडू सोडल्यानंतर नाराज झाले ते भाऊ कॉईल उठला आपला. अगासन संघ टॉस स्मृती आगासन मोठी बॅट्सने टॉस जिंकलेला आहे. महेश येतात 50चं टार्गेट आहे
बघा एकाच कलरची जर्सी तुम्हाला असणं बंधनकारक आहे की असोसिएशन नियमानुसार स्पर्धेमध्ये जुनी डोंबीला 2 रनची पेनल्टी ऑलरेडी लागली आहे. साई स्ट्राइक हेडलाइट 9 सेकंडला जितू सामना सुरू. पहिला चेंडू मिडॉनला खराब फिल्डिंग धावा 4 मिळतील चौकार. फटक्याचे जणू काय चटके लागलेत राजू सावंत यांना आणि 4 धावा मिळालेत. चौकाराने आगाज केलेत. पहिल्या मॅच मध्ये 41 रन्स केले होते साईने. साई म्हात्रे नेहमीच बॅटिंग करताना बॅटला थोडंसं चुंबन घेतात. लकी बॅट आहे त्यांची. ज्या बॅटमुळे त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये ओळख निर्माण झाली त्यामुळे ते बॅटवरती भरपूर प्रेम करतात. महेश फुल टॉस आणि जाईल 1 बाउन्स लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. 50 चेस करायचेत. 2 चौकार आलेत. मागच्या वर्षीचा शिंगगाव चषकचा चॅम्पियन संघ आहे देसाई 40+. फडकेपाडाचा चॅम्पियन संघ होता फडकेपाडा चषक. उंबारलेली खार्डी. हॅलो हॅलो 2 चौकार आलेत. साई नाराज आहेत थोडेसे. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 9 धावा धापल करते लागल्यात. खायडी आणि उंबारली. हा चांगला चेंडू होता जिथे ऑन साईडला खेळायचो. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. 2 रनची पेनल्टी आहे ती ऍड होईल. इथे सिंगल मिळेल. आता मिडॉनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज बाद झाले असते. शिलगाव चषक मागच्या वर्षी उंबाली संघाने स्पर्धा जिंकली होती आणि चिकनगर संघ रोनाल्डो होता. 13 आणि 14 जानेवारी ती स्पर्धा झाली. त्यांनी फडकेपाडा चषकची स्पर्धा या मैदानात. तिचा चॅम्पियन होता देसाई आणि रोनाल्डो होता खार्डी. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर साई बात्रेच्या बॅटमधून पहिला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अशोक आम्हाला सांगतो धावसंख्या 16 आणि 2 रनची पेनल्टी म्हणजे 18. 18 चेंडूमध्ये आता 32 करायचेत. पहिल्या षटकात 16 2 रनची पेनल्टी म्हणजे 18 चेंडूमध्ये अजूनही 32 करायचे आहेत. धावसंख्या चांगली उभारली जुनी डोंबिवली 40 संघाने. जुनी डोंबिवली 40 संघाकडनं पहिलं षटक महेश पाटीलचं तुम्ही थोडंसं मागडं पाहिलं आणि आता अमित पाटील आलेत. बॅटिंग चांगली केली अमितने या मॅच मध्ये. एक मिनिट मॅच थांबवायची. बघा पेनल्टी नाहीये कारण की मोबाईल घेऊन गेले होते देसाई संघाचे खेळाडू. असोसिएशनला
धावसंख्या 22. जितूच्या बॅटवरनं षटकार आलाय. इथे फटका चांगला मात्र आता टायमिंग झाला नाहीये. निलेश मिड विकेटला, फलंदाज जितू बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो हॅलो शेख हॅलो. 22 वरती पहिला धक्का. आलेत. सगळं पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. आमच्या कमेंट बॉक्सच्या बाजूला थांबायचे. अगस्तर आणि जुनी अगस्तर आणि नितीन आले बॅटिंग करण्यासाठी. नितीन पाटील 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारलेले आहेत 40 मध्ये नितीनने. आजही मला प्रीमियर कॉलनीची शहरी ग्रामीणची मॅच होती रेग्युलरची. मुंबईच्या संघाला सुद्धा पराभूत केलं होतं देसाई संघाने आणि त्यात नितीनचं खूप मोठं योगदान होतं बॉलिंगचं. रवी मात्र होते संघामध्ये. नितीन साई चांगला चेंडू होता, फसवा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 22 वरती. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. नितीनच्या बॅट मध्ये आला षटकार. 22 मध्ये 6 ऍड करूया 28. धावा झाले. 22 अजूनही करायचे. हाही फटका चांगला गॅप मध्ये घेत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकात धावसंख्या आपल्याला बाळामध्ये पॉवर प्ले मध्ये देसाई संघाची. अशोक आम्हाला सांगतायत 32 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे 18. दोन 2017 भाऊ पाटील क्रिकेटला निवृत्ती स्वीकारली बारक्या बल्ल्यांनी सर्व फॉर्मॅट मधनं. क्या बात आहे बघा. गोल्डन मॅन बारक्या पाटील. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. भाऊ मला वाटतं आगासर संघाचे कोच मोनिश आहेत. क्या बात आहे. मोनिश या नाही. मोनिश बघा सिक्सर किंग आहेत मोनिश रेग्युलर आगासर संघाचे. मोनिश या स्वागत आहे आपलं. चला 12 चेंडू 18. मॅच सुरू करा. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. आगासर नीता स्मृती आगासर आणि वेगळी प्रभात क्रिकेट संघ वॉकलँड. चंद्रकांत पाटील यांनी मला वाटतं टॉस जिंकलाय आगासर संघाने. 12 चेंडू 18. बघा दोन्ही संघांना पॅनल्टी नाहीये. म्हणजे पॅनल्टी लागली होती दोन्ही टीमला मात्र ती टाय झाली. तुम्ही मोबाईल घेऊन मैदानात जाऊ शकत नाही. हा फॉलीबॉल संघटनेचा नियम आहे. तुम्ही मैदानात घेऊन गेल्यानंतर पंचांकडे जरी दिला असेल तरी पॅनल्टी लागेल. गोलंदाज शिवाजी जोशी. 4 विकेट घेतली शिवाजीने. चला फिल्डिंग लवकर लावा प्लीज. नाही सुशील 11:15 वाजता पहिली मॅच सुरू झाली. आयोजक 9:30 वाजल्यापासून रेडी होते. ओके टीमच रेडी नव्हत्या तर आयोजक काय करणार. हरकत नाहीये. 8 टीमचे त्यांना आपण सांभाळून घेऊया. शॉर्ट ब्लेनचा चेंडू होता. साई फायदा घेऊ शकले नाहीयेत. 2 धावा इथे मिळाले. 11 चेंडू आणि 16 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. 11 चेंडू 16 धावा. मग अशी भाऊनी उल्लेख केला फडकेपाडा गाव दिसायचं मात्र आता दिसत नाही. त्याचं कारण मोठमोठे डोंगर म्हणजे माती भरणी जास्त झाली. पण तरी ते प्रेक्षकांना फायदा झाला ना त्या भरणीचा. चांगला चेंडू होता. 10 चेंडू 16 धावांची गरज. शिवाजी जोशी भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
वाटतं कामावरनं काही कर्मचारी मॅच बघायला आलेत बघा, आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला. त्यांनाही तुम्ही टीव्ही स्क्रीनवर बघू शकता, लाईव्ह टेलिकास्ट आहे. आणि इथे फटका सुंदर आहे, या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार साई म्हात्रेच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. अशोक आम्हाला सांगते 6 धावसंख्या पुढे सरकली ती 40, फक्त 10 धावा विजयापासून दूर होता. 9 चेंडूमध्ये 9 चेंडू 10 धावांची गरज फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. देसाई 40+. बारक्या पाटील आले नावावर या टीमचे लकी मॅन आहेत. तोरणचे कर्मचारी आलेत मला वाटतं. अजून एक चांगला फटका आहे. अमितचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. साई हॅलो हॅलो साई बाद झाले. 2 षटकार साईने ठोकलेले, 2 चौकार साईने ठोकलेले. 8 चेंडूमध्ये 23 धावा केल्या साईने. पहिल्या मॅचला 41 आणि या मॅचला 23. 64 धावा केल्या 2 मॅच मध्ये साईने. पण स्वतःवरती नाराज आहे. दोन सीझन आपण पाहिले तर हजार धावा केल्या साईने. यावर्षी बघायचे किती धावा करतायत. सलग 3ऱ्या वर्षी 1000 धावा पाहायला मिळतील का साईच्या. सचिन आले बॅटिंग करण्यासाठी. सचिन म्हात्रे. खराब चेंडू होता, लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौवेचाळीस धावा झाले. 7 चेंडूमध्ये 6 करायचे. सात चेंडू 6 धावांची गरज. आमचे मित्र महेश काटे यामा बैलाचे मालक. 7 चेंडू 6 धावा. आणि आता मॅच शेवटच्या षटकात 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 चेंडू 5. सचिन म्हात्रेवर थोडीशी दबावामध्ये दिसतात आपल्याला पहिल्या मॅच पासून. टोरेंटचे कर्मचारी सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. तुला माहिती आहे टोरेंट गाडी होती. राजू सावंत येतात गोलंदाजी करण्यासाठी. जावा नितीन काय करतायत. 7 असेल त्याला 5 चेंडू 3 धावांची गरज. नाही बारक्या बाळील पंच बघतील ना. आपण चालतात ना.
आपण चालतात बारक्या पाटील तुमचं असं क्रिकेट वेगळं होतं थोडस आतमध्ये जात चालतात ना एक खेळत बाहेर येऊ शकतो 2 धावा 4 चेंडूमध्ये आता फक्त एका धावेची गरज आहे आणि इथून मात्र देसाई संघ फायनल मध्ये पोहोचेल. बारक्या पाटील यांनाही माहिती आहे ना भाऊ पाटील 2 मॅच जिंकल्यात 1 ट्रॉफी मिळणार आहे त्यामुळे बारक्या पाटील आता टेजवर आले डायरेक्ट 1 ट्रॉफी मिळणार आहे ना आता. आपण चालतील आतमध्ये सरकारचे बारक्या पाटील तुम्ही का टेन्शन घेताय 7 प्लेअर आतमध्ये आहेत का 8 प्लेअर आहेत